हॅलो फ्रेंड्स, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर चला आज तुम्हाला मी अंड्याची रेसिपी दाखवणार आहे. ते मी कांदा आणि टमाटर भाजून घेते. पहिल्यांदा आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत अंडे वगैरे सोलून घ्यायचे. गरम आहे तर सोलून आता गॅस चालू करते. तेल गरम करत ठेवायचं आपल्याला. आता आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे आणि हे जे अंडे होते ते चिरून घेतलेले आहेत. त्यात आता मी गरम मसाला टाकून घेणार आहे. त्याला आपण गरम मसाला आणि थोडंसं नमक आणि लाल तिखट टाकून घ्यायचं ह्याच्यावरती असं. नमक, लाल तिखट पण आपण टाकून घेणार आहे त्याच्यावर आणि ह्याला असं हलवून घ्यायचं आहे. असं अंड्याला लावून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला आता तळून घ्यायचं आहे. अंडे आहेत ना ते आपल्याला प्रॉपर तळून घ्यायचे आहेत.
ही मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. आपण जे कांदा टोमॅटो भाजून घेतलेलं होतं ते. तोपर्यंत आपण गॅस बंद करून घेऊया, नाहीतर तेल जास्त करपेल. यात बघा टोमॅटो, कांदा आणि यातमध्ये लसूण पण टाकून घ्यायचा. पडू द्या आता पडलेला बघा. हा लसूण पण टाकून घ्यायचा आणि आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं. बघा आपलं बारीक करून झालेलं आहे. ऑलरेडी पहिलं तेल आहे, तर थोडंसं मी तेल ओतून घेते. कमी तर आता कढईमध्ये हे आपण टाकून घेणार आहे. छान प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये थोडंसं मी खोबरं वगैरे म्हणजे खोबरं, लसूण आणि कोथिंबीर बारीक केलेलं थोडंसं वाटण टाकून घेणार आहे. खोबऱ्याचं थोडंसं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि छान असं भाजून द्यायचं. तेल सुटेपर्यंत हा आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. लाल मसाला हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. त्यामध्येच मी गरम मसाला